म्हणजे ही गोष्टच अतिशय रोमांचकारी आहे, कल्पनेपलीकडची. म्हणजे कधी कधी असंही म्हणता येईल आपल्याला की आपण स्वप्न सुद्धा पाहतो माणूस प्रत्येक स्वप्न, पण कधी कधी एवढं मोठं स्वप्न पण पाहत नाही. सरकारी शाळा जर मोठी करायची असेल तर लोकसहभाग हा अतिशय निर्णायक निर्विवाद महत्त्वाचा घटक आहे. शाळेतील तुमचा इथला पहिला दिवस ते आज निकालानंतरचा दिवस, हा सगळा प्रवास कसा होता? नाट्यमय होता. काम सुरू करताना एक गोष्ट मनाशी अशी ठरवली होती, वाबळेवाडीची शाळा आशिया खंडात पहिली आली होती, जालिंदर नगरची शाळा जगात पहिली आली पाहिजे. ते ज्यावेळेस घोषित होत होतं, आमची माणसं एका बाजूला नाचत होते, आनंद साजरा करीत होते, आणि दुसऱ्या बाजूने रडत होते. ज्यावेळी शिक्षक पट कमी झाल्यावर शिक्षक कमी होतात, शाळा बंद पडतात आणि इतर शाळांमध्ये ते विद्यार्थी समाविष्ट केले जातात, तुम्ही त्या शिक्षकांना काय सांगाल? त्या शिक्षकांना काय तुमचा सल्ला असेल? ही शाळा बंद पडायच्या यादीत होती. बंद पडायच्या यादीतली शाळा जर इतक्या सक्षम पद्धतीने पुन्हा उभी राहते आणि जगात टॉप करते, तर हेच उत्तर आहे आपल्या प्रश्नाचं. फक्त आपण थांबायचं नसतं. शेवट आपण जिथं थांबतो किंवा माघार घेतो किंवा शरण जातो ना, तिथून पुढं फक्त 2च पावलं टाकायची बाकी राहिलेली असतात. ती 2 पावलं जर आपण टाकली तर आपण जिंकलेलो असतो. तुमच्याबद्दल काही आरोप प्रत्यारोप झाले, भीती किंवा वगैरे हे काय माझ्या आयुष्यात मला कधी वाटत नाही, कुणाचीच वाटली नाही. इतर फार किरकोळ माणसं होती. त्यावेळेसचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी होते, मी त्यांना दिलेल्या अर्जात लिहिलंय की तुम्हाला जर वाबळेवाडी शाळा उद्ध्वस्त होती आणि त्यांनी पुढं काय दुर्गामी परिणाम होणार आहे हे कळत नसेल तर मग जिल्ह्याचा अवघड आहे. नियती नावाची जी यंत्रणा आहे ती काम करत असतं, तर त्या नियतीने ज्याची त्याला शिक्षा दिली. तुम्ही पायात चप्पल घालण्याचं सोडून दिलं, पण तीच चप्पल या निकालानंतर ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्या व्यक्तींच्या तोंडावर मारल्यासारखा हा प्रकार आहे. माझी विनंती अशी की काही कुणाच्या तोंडावर वगैरे माझी चप्पल मारू नये, कारण माझ्या चपलीची किंमत एवढी कमी नाही की अशा 2-3 माणसांच्या अशा माणसांच्या तोंडावर तिला मारावं. एवढी काय माझी चप्पल तिची किंमत कमी नाहीये. नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहताय हिजू वार्ता. शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपण प्रकाश टाकतो. नुकतीच जगभरात मान्यताप्राप्त मिळालेली आणि जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा आपला ठसा उमटवणारी जालिंदर नगरची शाळा चर्चेत आली आहे. T4 एज्युकेशन या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत बेस्ट ऑफ द बेस्ट स्कूल म्हणून पुण्यातील खेड तालुक्यातील जालिंदर नगर शाळेला बहुमान मिळालेला आहे. आणि हा बहुमान मिळाला तो कोणत्या कारणांमुळे मिळाला आणि आता या शाळेची पुढील वाटचाल कशी होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. पण हे सर्व घडलं कशामुळे? तर जालिंदर नगर येथील शाळेतील शिक्षक आदरणीय वारे गुरुजी सर आणि येथील ग्रामस्थ की ज्यांनी लोकसहभागातून ही शाळा उभी केली आणि ही शाळा आता जगाच्या नकाशावर पोहोचली आहे. सर नमस्कार. नमस्ते. स्वागत आहे तुमचं हिजू वार्तामध्ये. वारे गुरुजी हे नाव क्वचितच शिक्षण क्षेत्रातल्या एखाद्या व्यक्तीला माहिती नसेल अशी स्थिती आहे, कारण तुम्ही वाबळेवाडीच्या शाळेनंतर जालिंदर नगरच्या शाळेचा जो कायापालट केलेला आहे त्याची महती राज्यातल्या शिक्षण मंत्र्यांबरोबरच उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांचे अभिनंदनाचे फोन तुम्हाला आलेले आहेत. तर हा सगळा चमत्कार तुम्ही घडवून आणलात असं एक प्रकारे म्हणता येईल, पण तो चमत्कार नाही, त्याच्यासाठी मोठे कष्ट आहेत. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ते कष्ट काय आहेत काय नाहीत हे सगळं जाणून घेतलेलं आहे. पण मला आता एक विचारायचं आहे की एका माळरानावर अशी शाळा उभी राहते आणि ती उभी राहिल्यानंतर शिक्षकांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी या शाळेकडे बघून काय विचार केला पाहिजे? पुढे महाराष्ट्रातल्या इतर शाळांनी
पुढील वाटचाल कशी केली पाहिजे? आपल्या प्रश्नाचं उत्तर ह्या निकालात आहे. जगातली सर्वोत्तम शाळा, बेस्ट ऑफ द बेस्ट, जगात एक नंबर, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टीला आता नाव लागलं गेलंय जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेचं. खरं तर म्हणजे ही गोष्टच अतिशय रोमांचकारी आहे, कल्पनेपलीकडची. म्हणजे कधी कधी असंही म्हणता येईल आपल्याला की आपण स्वप्न सुद्धा पाहतो, माणूस प्रत्येक स्वप्न, पण कधी कधी एवढं मोठं स्वप्न पण पाहत नाही. जिल्हा परिषदेच्या शाळेला नेहमी दुय्यम दर्जाची वागणूक, दुय्यम दर्जाचा विचार हा मिळत गेला. आणि तो मिळत असताना पुढच्या टप्प्यावर जाऊन जगात सर्वोत्तम ते खाजगी शाळांना, ज्या खाजगी शाळांच्या पार्श्वभूमीवर कायम सरकारी शाळेला हिणवलं जातं, त्या खाजगी शाळांच्या सोबत स्पर्धा करून त्यांना तोडीसतोड उत्तर देऊन सरकारी शाळा आता नंबर 1 झालेली आहे. जिल्हा परिषदेचा जगात 1 नंबर आलेला आहे. ही गोष्टच फार मोठी. आणि उत्तर काय त्याच्यामध्ये, तर आपण असं बोललो की दुय्यम दर्जाची एक मानसिकता कायम विचार करत असते सरकारी शाळांबद्दल, जिल्हा परिषदच्या शाळांबद्दल. तर ह्या शाळांच्या ज्यावेळेस स्पर्धेमध्ये ही शाळा गेली, स्पर्धेमध्ये खाजगी शाळा अनेक होत्या, लाखो होत्या. मग ह्या शाळेचा जर पहिला नंबर आला, ही शाळा जर टॉप 10 मध्ये आली सरकारी आणि जिल्हा परिषदची, तर मग आज आपण पाहतोय बाकीच्या शाळा कुठे आहेत? ही सरकारी शाळा ह्या सगळ्यांच्या पुढे गेलेली. याच्यातून जाणवतंय काय? याच्यातून जाणवतंय सरकारी शाळेमध्ये क्षमता आहे. याच्यामधून काय आणखी जाणवतंय आपल्याला, तर सरकारी शाळा ठरवलं तर असं करू शकते, पण हे करण्यासाठी जसं जालिंदर नगरमध्ये ग्रामस्थांची भूमिका निर्णायक होती. कारण आमचा टॉप 10 मध्ये ज्यावेळेस नंबर आला त्यावेळेस तो आमचा कम्युनिटी कोलॅबरेशन, लोकसहभागात आम्ही टॉप 10 मध्ये आलो होतो. शाळेच्या सुरुवातीपासून, शाळेच्या उभारणीपासून आणि शाळेच्या मिळालेल्या यशाला साजरं करण्यापर्यंत ग्रामस्थांची भूमिका आपल्याला त्याच्यामध्ये ठळकपणे दिसून येते. आणि ती जी भूमिका आहे ग्रामस्थांची, ह्या भूमिकेच्या माध्यमातून आपल्या लक्षात एक गोष्ट येऊन जाते की सरकारी शाळा जर मोठी करायची असेल तर लोकसहभाग हा अतिशय निर्णायक, निर्विवाद महत्वाचा घटक आहे. त्याच्या सोबत मग शिक्षक असतील, लोकांसोबत शिक्षक, हे जर कॉम्बिनेशन गावामध्ये झालं तर मला असं वाटतं की 70% 80% गोष्टींची पूर्तता आणि त्या ज्या समस्या आहेत त्या समस्या गावातच सुटून जातील. त्याच्या पलीकडे जाऊन प्रशासन जर सोबत राहिलं, जसं जालिंदर नगरमध्ये आमच्या सोबत राहिलं प्रशासन, आमचे माननीय गट शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा जो एक सपोर्ट मिळतो, काही प्रयोग करीत असताना आम्हाला प्रयोगांना सपोर्ट आवश्यक असतो, तो सपोर्ट प्रत्येक ठिकाणी मिळाला. म्हणजे ग्रामस्थ, शिक्षक आणि प्रशासन हे जर सोबत आले तर काय होऊ शकतं, जे जालिंदर नगरमध्ये घडलं. आता प्रत्येक ठिकाणी शिक्षक आहेत, ग्रामस्थ आहेत आणि प्रत्येक ठिकाणी प्रशासन पण आहे. यांनी सगळ्यांनी जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले, यांनी सगळ्यांनी ठरवलं आधी मनापासून आणि सातत्य ठेवलं आपल्या कामामध्ये आणि प्रामाणिकपणे काही चांगलं करायचंय, आपल्या मुलांसाठी काही चांगल्या व्यवस्था उभ्या करायच्यात, आपला देश खऱ्या अर्थाने पुन्हा विश्वगुरू करायचं ज्याचं स्वप्न आहे, अशा सगळ्या लोकांनी जर एकत्र आलं आणि अशा पद्धतीने जर काम केलं तर निश्चित अशा पद्धतीच्या शाळा जगभर उभ्या राहतील, प्रत्येक गावात उभ्या राहतील. प्रत्येक गावातल्या प्रत्येक मुलाला वर्ल्ड क्लास शिक्षण, जागतिक दर्जाचं शिक्षण त्याच्याच गावातल्या जिल्हा परिषदच्या सरकारी शाळेत मिळेल, ते पण मोफत. सर, आता तुम्ही सांगितलं की ग्रामस्थांचा सहभाग खूप महत्वाचा होता. मी या गोष्टीचा साक्षीदार होऊ शकलो की ज्या दिवशी निकाल जाहीर झाला त्या निकालाच्या घोषणेला मी स्वतः इथे उपस्थित होतो आणि सर्व ग्रामस्थ इथे उपस्थित होते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत महिला वर्ग सर्व नटून थटून हा उत्साह आणि उत्सव साजरा करण्यासाठी इथे जमलो होतो. पण शाळेतील तुमचा इथला पहिला दिवस ते आज निकालानंतरचा दिवस
या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही कसं पाहता आणि हा सगळा प्रवास कसा होता? नाट्यमय होता. खरं तर असं म्हणता येईल. एखादी त्या दिवशी आम्ही बोलताना सर्वजण एकत्र बोलत होतो, ग्रामस्थ वगैरे, की वाबळेवाडीच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेस इथं आलो आणि ही ज्या पद्धतीची शाळा होती, खरं तर तो धक्का होता. माझ्यासाठी पण होता, की एक आंतरराष्ट्रीय शाळा उभी केल्यानंतर ज्या पद्धतीची शाळा देण्यात आली होती, हा खरं तर एक धक्का होता. पण आ, इथं काय आहे त्याच्यापेक्षा इथं काय होऊ शकतं ह्या गोष्टीकडे आम्ही सगळ्यांनी लक्ष दिलं. त्यानंतर वाबळेवाडीची शाळा आशिया खंडात पहिली होती. इथं आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही कामाला सुरुवात केली, कारण ह्या मंडळींचं माझं पहिल्याच दिवशी बोलणं झालं, ग्रामस्थांचं आणि माझं, आणि सहज बोलताना त्यांनी एक गोष्ट बोलून दाखवली, की आपली शाळा वाबळेवाडी सारखी होऊ शकते का? तर मी त्यांना सांगितलं होतं, की वाबळेवाडीची शाळा मी उभी केलेली नाही, तिथल्या लोकांनी उभी केली, मी फक्त सोबत होतो. आणि इथली शाळा जर आपल्याला उभी करायची असेल तर तुम्ही भूमिका घ्या, मी इथंही तुमच्या सोबत आहे. मग त्यांनी त्यासाठी सकारात्मक त्यांचा दृष्टिकोन ठेवला. त्याच दिवशी नंतर शाळा पाहायला गेले, शाळा पाहून आले. इथं ज्या ज्या गरजा आहेत त्या मी त्यांच्या समोर मांडल्या. त्यांनी एका बैठकीत पहिल्या 5 मिनिटात त्या सगळ्या गोष्टींच्यावर त्यांची सकारात्मक तयारी आली, की आपण हे सगळं करायचंय आणि आपल्याला शाळा आपली वाबळेवाडी सारखी करायची. ज्यावेळेस ही अशी भूमिका ग्रामस्थांची आली, माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की वाबळेवाडी सारखेच इथले ग्रामस्थ फार चांगले मिळाले. लोकसहभाग इथंही चांगला होऊ शकतो. त्यावेळेस काम सुरू करताना आम्ही काम कदाचित दुसऱ्याच दिवशी सुरू केलं होतं. पण काम सुरू करताना एक गोष्ट मनाशी अशी ठरवली होती, वाबळेवाडीची शाळा आशिया खंडात पहिली आली होती. जालिंदर नगरची शाळा जगात पहिली आली पाहिजे. हे उभं राहिलं होतं, हे बीज होतं. आणि तिथून पुन्हा ती कामाला सुरुवात झाली. वाटचाल रोज जरी वेगळं काम चालू असलं, रोज जरी छोटं छोटं काम चालू असलं, पण अंतिम काय ही गोष्ट आमची सगळ्यांची ठरलेली होती. आणि त्या दृष्टीने वाटचाल करत होतो. कुठलंही काम करत असताना मग आम्ही तडजोड केली नाही. शाळा उभी करत असताना काहीतरी करायचं म्हणून करायचं अशा पद्धतीने आम्ही काम केलंच नाही. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असू द्या, प्रोसेस असू द्या, बेस्ट प्रॅक्टिसेस असू द्या, सगळ्या गोष्टी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कशा होतील याच्याकडे आम्ही सगळ्यांनी लक्ष दिलं. आणि उद्याच्या काळामध्ये जे टार्गेट आपल्याला अचीव्ह करायचे ते टार्गेटवर आम्ही लक्ष देऊन होतो. शेवटचं जे वर्ष होतं मागचं, त्या शेवटच्या वर्षात कदाचित ग्रामस्थ असेल किंवा आम्ही आमच्या बाजूने शिक्षक म्हणून आम्ही असो, आमची सगळ्यांची म्हणजे अक्षरशः दिवस दिवस आमचं ह्या गोष्टीवर काम चालायचं. आणि रोजचा विचार तोच, चर्चा तीच, निर्णय तोच, काम चालूच. कुठलंही काहीही झालं त्याच्यापासून हटायचं नाही असं सगळ्यांनी ठरवलेलं होतं. त्या पद्धतीने आम्ही काम केलं. अंतिम परिणाम यायचा तो आला. जगामध्ये सर्वोत्तम झाली वाबळेवाडी जालिंदर नगरची शाळा हे ज्यावेळेस घोषित होत होतं, आमची माणसं एका बाजूला नाचत होते, आनंद साजरा करीत होते आणि दुसऱ्या बाजूनी रडत होती. ते सगळं जे केलेलं कष्ट आहे त्याचं जे फळ मिळत होतं. एक छोट्या गाव आणि ते छोट्या गावातली माणसं ही कायम दुर्लक्षित असतात. म्हणजे सगळ्याच बाजूने, पॉलिटिकली असू द्या, सोशली असू द्या, इकॉनॉमिकली असू द्या, कायम दुर्लक्षित असतात. आणि त्यांच्या गावामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा, जगात 1 नंबरची शाळा उभी राहते आणि ती आपल्या समोर घोषित होते आणि इतका मोठा मान सन्मान त्या पाठीमागून त्याला मिळतोय. तर ते त्यांचं भावनिक होण्याचं कारण होतं. आणि तशा पद्धतीचं आपण पाहिलं त्या दिवशी, की अक्षरशः लोक भावनिक झाली होती, रडत होती आणि तो आनंदही साजरा करत होती. तर अशा पद्धतीची एक सुरुवात ते शेवट असा एक तो प्रवास होत गेला. पण एक मात्र नक्की झालं, सुरुवात करताना शेवट ठरवला होता सगळ्यांनी. आणि ईश्वराच्या कृपेने असू द्या, सगळ्यांच्या प्रयत्नाने असू द्या, आणि सगळी जी पाठबळ देणारी माणसं आहेत त्यांच्या शुभेच्छांमुळे असू द्या, हा दिवस पाहायला मिळाला. जीवनाचं सार्थक झाल्याचं सगळ्यांचं एक मनातली भावना आहे, की सगळ्यांच्या जीवनाचं सार्थक झालं. आणि हे करत असताना ज्यावेळेस आमचं आणि ग्रामस्थांचं रोज बोलणं व्हायचं, मधल्या काळापासून व्हिजिट सुरू झाल्या शिक्षकांच्या,
त्यांनाही अटेंड करायचं, त्यांच्या सोबत राहायचं, त्यांना वेळ द्यायचा, हे सगळं आनंदाने करायची सगळी माणसं. आणि एक निर्णय सगळ्यांचा आहे आमचा, की हे जे आपण करतोय, एक शाळा जगात एक नंबर आली म्हणजे एक शाळा आहे ती, जगात अनेक शाळा आहेत, एक शाळा येऊन काही होणार नाही. असे महाराष्ट्रभर, देशभर आपल्याला अनेक शाळा उभ्या कशा राहतील, यासाठी आम्ही शिक्षक म्हणून आमच्या बाजूने आणि ग्रामस्थ म्हणून आमचे ग्रामस्थ त्यांच्या बाजूने सगळेजण याच्या पुढच्याही काळात प्रयत्न करणार. आणि आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या मुलांसाठी जे काही आपल्याला चांगल्या गोष्टी उभ्या करता येतील, त्याच्यासाठी आमचं जे काही योगदान असेल हे सगळेजण आम्ही द्यायला तयार आहे या पुढच्या काळामध्ये. सर, आता नुकतंच अवॉर्ड डिक्लेअर झाल्यानंतर अनेक शिक्षक इथे येऊन गेले, त्यांनी भेटी दिल्या, पण काही शिक्षक भेटी देऊन उपयोग नाही. राज्यभरातील शिक्षकांपर्यंत या शाळेचं काम कसं चालतं हे पोहोचणं गरजेचं आहे. कदाचित पुढील काळात एक मॉडेल स्कूल म्हणून शासनाकडनं या शाळेला पुढे केलं जाईल आणि या शाळेच्या माध्यमातून राज्यभरात अशा शाळा उभ्या राहतील आणि ही आपण सदिच्छा व्यक्त करायला काहीच हरकत नाही. पण परिस्थिती अशी आहे की बोटावर मोजण्या इतके विद्यार्थी काही शाळांमध्ये आहेत. ज्यावेळी शिक्षक चिंता व्यक्त करतात की आपली शाळा बंद पडते की काय, आपला पट कमी आहे, त्याच्यामुळे पट कमी झाल्यावर शिक्षक कमी होतात, शाळा बंद पडतात आणि इतर शाळांमध्ये ते विद्यार्थी समाविष्ट केले जातात. काही दिवसांपूर्वी, 3-4 दिवसांपूर्वीचा अहवाल आहे की साधारण 395 शाळांमध्ये एकही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही, अशी ही गंभीर परिस्थिती आहे महाराष्ट्राची. तर या गंभीर परिस्थितीला सामोरं जात असताना तुम्ही त्या शिक्षकांना काय सांगाल, त्या शिक्षकांना काय तुमचा सल्ला असेल? सल्ला केवळ सांगण्यापुरता नाही आमचा, तर सल्ला आम्ही ज्या गोष्टी केल्या आणि त्याचे परिणाम आले तर हे समोर ठेवलं तर मला असं वाटतं की त्याच्यातच हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 3 पाटाची शाळा होती सुरुवातीला जालिंदर नगर, आणि त्यानंतरचा हा जो पुढचा प्रवास आहे आजपर्यंतचा, तर अनेक पटींनी मग आम्ही 100 क्रॉस केलंय. त्यानंतर म्हणजे पहिल्याच वर्षी आम्ही 60-65 क्रॉस केलं होतं, नंतर दुसऱ्या वर्षी 100 क्रॉस केलं. ही जी मुलं आली तिथं, ही खाजगी शाळा सोडून इथपर्यंत आलेली आहेत. आपण गुणवत्ता देतोय तर मुलं आपल्यापर्यंत पोहोचतायत. आपण विश्वास देतोय लोकांना, तर लोकही बाहेरून प्रवेश घेतलेले त्यांच्या मुलांना तिकडनं काढून आपल्या शाळेमध्ये आणून प्रवेश देत आहेत. आणि ही शाळा बंद पडायच्या यादीत होती. बंद पडायच्या यादीतली शाळा जर इतक्या सक्षम पद्धतीने पुन्हा उभी राहते आणि जगात टॉप करते, तर हेच उत्तर आहे आपल्या प्रश्नाचं. आपण आपलं काम प्रामाणिकपणे केलं, आपल्या सोबत जर समाज असला, समाजाचा आपल्यावर विश्वास असला आणि समाजाने आपल्याला पाठबळ द्यायचं ठरवलं, तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आजही ज्या शाळेत तुम्ही सांगताय असा प्रॉब्लेम आहे, त्या शाळेतले शिक्षक जर सगळ्या गावातल्या लोकांना घेऊन बरोबर बसले आणि त्यांनी सांगितलं की जे झालं ते झालं, पण याच्या पुढच्या काळामध्ये तुमच्या मुलांना गुणवत्ता देण्याचं काम आमचं आणि शाळेला पाठबळ देण्याचं काम तुमचं, असा जर एक विचार सगळ्यांचा झाला, आपापली बाहेर गेलेली मुलं फक्त शाळेत आणून टाका, उद्यापासून तुम्हाला वेगळं चित्र दिसेल, असा जर विश्वासात घेऊन आपण एकमेकांशी सुसंवाद केला, तर त्या पद्धतीने, त्या माध्यमातून मला असं वाटतं की ज्या शाळांच्या पटाचा प्रॉब्लेम आहे, ज्या संख्येने, तर त्याच दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी किमान त्यातल्या अर्ध्या शाळांच्यावर मार्ग निघेल. पण एकमेकांच्या सोबत विश्वासाने आपण बोललं पाहिजे. पहिल्यांदा एकमेकांच्यावर आपला विश्वास बसला पाहिजे आणि ते जे बोलणं आहे विश्वासाने, ते फार एका चांगल्या वातावरणामध्ये झालं पाहिजे. आणि तशा पद्धतीने जर आपापल्या पातळीवर निर्णय झाले, कारण ह्या गोष्टींना कुणी नियमाने, कायद्याने ह्या गोष्टींना काय होऊ शकत नाही. ह्या गोष्टी ठीक होतील फक्त विश्वासाने होतील, ह्या गोष्टी ठीक होतील फक्त गुणवत्तेने होतील, याला दुसरा कुठलाच मार्ग नाही. ओके सर, फार महत्वाचा मुद्दा तुम्ही आता सांगितलात. एक
वारे गुरुजींचा पॅटर्न अशी एक चर्चा होत असते नेहमी. वर्गमित्र ही संकल्पना तुमची आहे आणि विद्यार्थीच विद्यार्थ्यांना शिकवतात आणि त्यातून खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला दिसतायत. तर शाळेचं एकूण शैक्षणिक वातावरण कसं आहे? इथे मुलांना काय काय शिकायला मिळतं? किती प्रकारच्या स्किल इथे मिळतात? कारण माननीय विजय भटकर सर यांनी देशातली पहिली स्किल स्कूल म्हणून या शाळेचा गौरव त्यांनी केला होता. तर इथे नेमकं काय काय मिळतं मुलांना आणि म्हणून मुलं इथे येत आहेत, असं काय इथे तुम्ही बदल केलेला आहे? एक शाळा म्हणून मुलांना ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत त्या सगळ्या देण्याचा आम्ही इथं प्रयत्न करतोय. याच्यासाठी दुसरा कुठलाही क्रायटेरिया नाही. ज्या गोष्टी शाळा म्हणून त्यांना मिळायलाच पाहिजेत त्या गोष्टी इथं उपलब्ध करायचा आम्ही अगदी आटोकाट प्रयत्न करतोय. त्यात सगळे ग्रामस्थ सहभागी आहेत, आम्ही शिक्षक सहभागी आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, CSR करणाऱ्या कंपन्या आहेत. त्या सगळ्यांच्या माध्यमातून एक शाळा कशी असली पाहिजे, त्याच्यात काय काय असलं पाहिजे आणि मुलं तिथं काय शिकली पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा विचार केलाय. मग तुम्ही सांगता तसं 22 प्रकारचे स्किल, वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा, त्याच्यानंतर न्यू एज टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0, त्याच्यानंतर आर्ट अँड क्राफ्ट्स असेल, छंद आणि कला संदर्भातलं शिक्षण असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही मुलांना इथं प्रोव्हाइड करतोय. कम्प्युटर रिलेटेड सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, मग बेसिक कम्प्युटर असेल, ॲडव्हान्स कम्प्युटर असेल, कोडिंग, रोबोटिक्स, त्याच्यानंतर 3D प्रिंटर, ड्रोन, वेगवेगळ्या प्रकारचे सिम्युलेशन्स, CNC सिम्युलेशन्स असतील किंवा ड्रोन सिम्युलेशन्स असतील, त्यानंतर फ्लाईट सिम्युलेशन असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या पातळीवर मुलांना देतोय. मुलं सहज करतात ह्या गोष्टी सगळ्या. आश्चर्याची गोष्ट आहे, कधी कधी मलाही नवल वाटतं की आजपर्यंत आपण मुलांच्या बाबतीत फारच गैरसमज ठेवलेले आहेत की हे छोटी आहेत, त्यांना मर्यादा आहेत. कुठलीही मर्यादा नाही मुलांना. त्यांची शिकवण्याची एक खास पद्धत असते. त्या पद्धतीने जर आपण त्यांच्यासोबत काम केलं तर ही छोटी नाही आहेत मुलं, ही फार मोठी मंडळी आहेत. यांना आपण छोटं समजण्यात अजिबात अर्थ नाहीये. अशा पद्धतीने जर त्यांच्यासोबत काम झालं, ज्या पद्धतीने आम्ही इथं करतोय, तर नक्कीच हे परिणाम आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतील. राहिली गोष्ट मुलांच्या सोबत शारीरिक त्यांचा विकास कसा होईल त्याबाबत आम्ही लक्ष देतोय. बौद्धिक विकासासाठी 3 महिन्यात आमचा अभ्यासक्रम पूर्ण होतो, मुलांच्या बाजूने पूर्ण होतो. मानसिक विकासासाठी आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज इथं करतोय. सामाजिक विकासासाठी सर्वे असतील किंवा प्रोजेक्ट बेस लर्निंग असेल, याच्या माध्यमातून समाजासोबत ही मुलं कशी जोडली जातील याच्यावर आम्ही काम करतोय. स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसाठी स्पिरिच्युअल हे रिलिजियस अंगाने न जाता एक वेगळ्या अर्थाने आपण त्याचा विचार केला पाहिजे की स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट करताना मग मेडिटेशन असेल, योगनिद्रा असेल, वेगवेगळ्या गोष्टी असतील की ज्याने तो विकास होतो त्या पद्धतीचा मुलांचा. असं एक सर्वात्मक विकास, सर्वांगीण विकास त्या पद्धतीने कसा होईल त्यासाठी शाळा म्हणून कोणकोणत्या गोष्टी त्यांना आवश्यक असतील तिथं, ह्या सगळ्या बाजूंचा विचार करून आम्ही शाळेमध्ये ह्या सगळ्या उपक्रम, साहित्य, मार्गदर्शन, सिस्टीम्स, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही उभ्या केलेल्या आहेत. सर, ज्यावेळी निकाल जाहीर झाला त्यानंतर काही दिवसातच माननीय हेरंब कुलकर्णी सर यांनी एक लेख सोशल मीडियावरती प्रसिद्ध केला आणि त्यानंतर एक पोस्ट व्हायरल झाली की तुमच्याबद्दल काही आरोप प्रत्यारोप झाले. त्यानंतर तुम्ही पायात चप्पल घालण्याचं सोडून दिलं, पण तीच चप्पल या निकालानंतर ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्या व्यक्तींच्या तोंडावर मारल्यासारखा हा प्रकार आहे, ही घटना आहे, हा निर्णय आहे. तर हे असं म्हणतात की एखादी गोष्ट घडते ती चांगल्यासाठीच घडते. तर तुमच्या बाबतीत जे काही घडलं त्यानंतर आज
जालिंदर नगरची एक नवीन शाळा उभी राहिली. तर या प्रसंगाकडे तुम्ही कसं पाहता? नाही एकतर ती चप्पल काय असं व्यथित होऊन काढलेली नव्हती मी. आपल्याला कल्पना आहे तुम्ही या हं. सगळ्याचे केवळ साक्षीदार नव्हता. तुम्ही आमचे साथीदार होता. या सगळ्या संघर्षामध्ये. मी आवर्जून सांगेल आपल्या कॅमेऱ्यासमोर. आणि तो त्यावेळेस जी चप्पल काढली ती फक्त प्रतिक्रिया देता येत नव्हती. सरकारी कर्मचारी म्हणून आम्हाला काही मर्यादा होत्या आणि जाहीर प्रतिक्रिया देता येत नाही. नियम असतात, अधिनियम असतात. खरं तर असायला पाहिजे. आपली बाजू जर आपण नाही मांडली, तर फक्त व्यक्ती म्हणून तिथं आमचा कमीपणा होत नाही. व्यवस्था म्हणून तिथं मग आपल्या जिल्हा परिषदचाही कमीपणा होतो, प्रशासनाचाही कमीपणा होतो. जे दृष्ट आहेत समाजातले, त्यांना उत्तर देण्याची खरं तर आम्हाला परवानगी असली पाहिजे. आता 67-62 त्यावेळेचे अधिनियम आहेत 1967-62. खरं तर बदल होण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये. माझं प्रामाणिक मत आहे. कारण मी ते अनुभवलंय सगळं. पण त्यावेळेस परवानगी नव्हती किंवा आम्हाला प्रतिक्रिया देता येत नव्हती. तर प्रतिक्रिया नाही दिली की आपल्याला घुसमट होते आतमध्ये. प्रतिक्रिया देता आली असती तर ते सगळं बाहेर काढलं असतं आणि कदाचित इतक्यापर्यंत ती वेळ आली नसती. पण प्रतिक्रिया दिली नाही म्हणून ती घुसमट जी होते त्यांनी त्रास होतो मग. म्हणजे भीती किंवा वगैरे हे काही माझ्या आयुष्यात मला कधी वाटत नाही. कुणाचीच वाटली नाही. ही तर फार किरकोळ माणसं होती. पण त्याच्या पलीकडे जाऊन ती जी प्रतिक्रिया न देण्याची घुसमट आहे ही होऊ नये म्हणून आणि त्यातून काय वाईट होतंय पुढं. कारण वाबळेवाडी शाळा म्हणजे हजारो प्रयत्नातून आणि 5, 50, 100 वर्षातून असे काही प्रयोग उभे राहत असतात. एवढं सोपं नाही असे प्रयोग उभं राहणं. फार ती केमिस्ट्री जुळून यावं लागते सगळ्यांच्या. फार डेडिकेशन लागतं सगळ्यांचं. त्यावेळेस वाबळेवाडी सारख्या शाळा उभ्या राहतात. ज्यावेळेस मी माझ्या बाजूचे खुलासे देत होतो ना, त्यावेळेस मला यातून माफ करा किंवा मला सहानुभूतीने माझ्याकडे बघा असं लिहित नव्हतो. अर्ज तिथंच आहेत. याचा इतिहास आहे. मी सांगत होतो त्यांना की तुम्हाला नेमकं करायचंय काय. त्यावेळेसचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी होते, मी त्यांना दिलेल्या अर्जात लिहिलंय की तुम्हाला जर वाबळेवाडी शाळा उद्ध्वस्त होती आणि त्यांनी पुढं काय दुर्गामी परिणाम होणार आहे हे कळत नसेल तर मग जिल्ह्याचा अवघड आहे. तुम्ही ते वाचवा. ती वाबळेवाडी शाळा, कारण त्याच्याकडे पाहून त्यांना फॉलो करणारे हजारो शिक्षक आहेत, हजारो शाळा आहेत महाराष्ट्रात. तर असं झालं नाही पाहिजे. तो जो एक काय त्रास असायचा आणि त्याची प्रतिक्रिया न देणं ही जी एक भूमिका असायची, तर त्याला ती घुसमट टाळण्यासाठी आपण काहीतरी प्रतिक्रिया दिलेली असं आम्हाला वाटावं म्हणून ती चप्पल सोडून दिली होती. त्यानंतरच्या काळात मग तो तसाच प्रवास सुरू झाला. नंतर मी दोषमुक्त म्हणून मला पत्र आलं. दोषमुक्तीच्या संदर्भात त्यावेळेस आपण एक व्हिडिओ केला होता. तर तुम्ही त्या व्हिडिओचं शीर्षकच मला वाटतं असं दिलं होतं की दोषमुक्त नाही, आरोपमुक्त. मी त्यांना तेच सांगितलं होतं, हा शब्द मला मान्य नाही. दोषमुक्त व्हायला दोष असावा लागतो. आरोपमुक्त लिहून द्या. ते झालं. त्याच्यानंतर ज्याला जे पदरात माप पडायचं होतं, कारण नियती नावाची एक शक्ती काम करीत असते. पोलीस यंत्रणा, न्याय व्यवस्था याच्या पलीकडे असते, याच्या सगळ्यांच्या वर असते. नियती नावाची जी यंत्रणा आहे ती काम करत असतं. तर त्या नियतीने ज्याची त्याला शिक्षा दिली, त्यांचे पाप भरले, त्यांचे रांजण भरले आणि त्यांनी ते शिक्षा भोगल्या. समाजासमोर आहे आज हे सगळं. पण आपल्या बाजूने जालिंदर नगरची शाळा उभी राहिली, वेगाने प्रगती करत चालली. अनेक वेगवेगळे अचिव्हमेंट्स वाबळेवाडी जालिंदर नगरची शाळा उभी राहिली आणि वेगवेगळे अचिव्हमेंट्स आता जालिंदर नगरच्या शाळेच्या नावावर. पण आता ठीक आहे, सरांनी त्यावेळेस तुमच्याप्रमाणे सर पण सोबत होते. त्यांनी खूप सारा ह्या संघर्षात सहभाग घेतलेला आहे. पण एक रागाच्या भरात सरांनी लिहिलं असेल. पण माझी विनंती अशी आहे की काही कुणाच्या तोंडावर वगैरे माझी चप्पल मारू नये. कारण माझ्या चपलीची किंमत एवढी कमी नाही की अशा 2-3 माणसांच्या तोंडावर तिला मारावं. एवढी काय माझी चप्पल तिची किंमत कमी नाहीये. त्यांना आपण विसरून जाऊ, त्यांना आपण सोडून देऊ. असंही समाज त्यांना विसरून गेलेला आहे. आपण तरी कशाला आठवण करून द्यायची त्यांची. तर त्या पद्धतीने मी त्याच्याकडे पाहतोय.
हा, चप्पल न घालणं, मला जी गोष्ट आपण ठरवलेली होती की करून काय दाखवायचंय, बर, हे करून दाखवताना जरी मी मगाशी म्हटलं की जगात एक नंबर आणूच, पण हे केल्यानंतर वैयक्तिक आशा, वैयक्तिक अपेक्षा किंवा वैयक्तिक काही त्याचे इगो, वैयक्तिक यश मिळवणं वगैरे, बिलकुल असा प्रामाणिकपणे सांगतो, बिलकुल असं मनात काही नाही. हे केल्यानंतर अशा पद्धतीच्या शाळा उभ्या राहाव्यात, त्याची एक उदाहरणं तयार व्हावात, सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या शिक्षकांनी सोबत येऊन अशा पद्धतीचं काम उभं करावं. शिक्षकांनी मनावर घेतलं तर हे सगळं होऊ शकतं. लोकांना सोबत आणण्याचं काम पण शिक्षक करू शकतात आणि ते उभं राहावं. त्यातून अशा पद्धतीचं जे एक मनामध्ये ती कल्पना असायची की ती कल्पना ज्या आजपर्यंत अशा जी खट्याळ माणसं होती, जी दृष्ट माणसं होती, आजपर्यंत व्यवस्था उद्ध्वस्त करण्याची कामं यांनी केलेली आहेत, आपण उभं करीत चाललं पाहिजे. आणि त्यासाठी मग जरी शाळेचा किंवा शिक्षणाचा तुम्ही उल्लेख केला की एक पॅटर्न आहे, त्याला त्या पॅटर्नच्या सोबत लढून आपण संघर्ष करून संघर्षाचा पण एक पॅटर्न उभा केलाय की उद्या चांगलं काम करताना कुणाच्याही वाट्याला जरी अशा गोष्टी आल्या तर त्याची फारशी चिंता करण्याची आवश्यकता नाही. ज्यावेळेस आपण बरोबर असतो ना, त्यावेळेस विजय नक्की आपला असतो. फक्त आपण थांबायचं नसतं. शेवट आपण जिथं थांबतो किंवा माघार घेतो किंवा शरण जातो ना, तिथून पुढे फक्त 2च पावलं टाकायची बाकी राहिलेली असतात. ती 2 पावलं जर आपण टाकली तर आपण जिंकलेलो असतो. तर त्या पद्धतीने आपण विचार केला पाहिजे. हा संघर्षाचा पॅटर्न आपल्या समोर त्याच्यामुळं आणण्याची मला आवश्यकता वाटली होती आणि तो आणला. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता, कारण संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला आहे, विशेष करून ज्याने चांगलं काम उभं केलं, मग ते आज नाही, अगदी द्वापार काळापासून जरी आपण पाहिलं आणि अगदी आत्ताच्या ज्ञानोबा तुकोबांपासून जरी आपण पाहिलं तर संघर्ष ज्यांनी ज्यांनी चांगलं काम उभं केलंय त्यांच्या वाट्याला तो नक्कीच आहे. आणि तो जर असेल चांगलं काम करताना त्याचं स्वागतच आहे, पण त्याला सामोरं कसं गेलं पाहिजे हे आपल्याला तो मेसेज, तो संदेश आपल्याला याच्यातून द्यायचा होता, तो आपण नक्कीच दिला. बाकी इतरांना विसरून जाऊ, ही 2-3 माणसं असतात, याने काही फरक पडत नाही. दुर्दैव आहे की ती समाजाच्या कुठल्या तरी क्षेत्रात आली, कोणी पदाधिकारी झाला होता, कोणी अधिकारी झाला, तर ठीक आहे, काही काळ गेल्यानंतर पदाधिकारी तर आधीच बाजूला झाले, पण अधिकारी सुद्धा रिटायर झाल्यावर बाजूला होतील. फार काही समाजाशी त्यांचा संबंध राहिला असं मला वाटत नाही. ते जो काही बालिशपणा असतो तो त्यांना लकलाभ, आपल्याला त्याचं काही घेणं देणं नाही. आपल्याला काय करायचंय हे आपण ठरवलं पाहिजे. आपण चांगल्या गोष्टी करीत जायचं, आपण चांगल्या व्यवस्था उभ्या करीत जायचं. सरकारी शिक्षण व्यवस्था आहे किंवा सरकारी जी व्यवस्था आहे, ही काय, व्यवस्थेला नाव ठेवणं फार सोपं असतं, पण दोष व्यवस्थेचा नसतोच. दोष त्या व्यवस्थेतल्या 1-2 चुकीच्या माणसांचा असतो. त्याचा दोष आपण व्यवस्थेकडे ढकलता कामाचा नाही. आपण सगळ्यांनी मिळून व्यवस्थेला चांगली माणसं दिली पाहिजेत, व्यवस्थेच्या सोबत राहिलं पाहिजे, व्यवस्थेला सोबत घेऊन काम केलं पाहिजे. कारण आपल्याला जसं चांगलं काम करायची इच्छाशक्ती असते, व्यवस्थेला पण कुठं ना कुठं मनामध्ये त्यांच्या हे चाललेलं असतं की आपल्या काळात काहीतरी चांगलं उभं राहिलं पाहिजे. तर हे ज्यावेळेस हा वैचारिक एकोपा तयार होतो किंवा एक सुसंवाद तयार होतो, त्यावेळेस आपण एकमेकांच्या सोबतीने नक्कीच काहीतरी चांगल्या गोष्टी करू शकतो. आज ती वेळ आलेली आहे. जालिंदर नगरची शाळा जगात ज्यावेळेस पहिली येते, त्या पहिलं येण्याला जो काही एक उजाळा आहे आपल्या भागामध्ये, तर कदाचित परदेशात ह्या गोष्टी माहीत नसतील. परदेशात ठीक आहे, एक शाळा पहिली आली इथपर्यंतच म्हणते, पण वाबळेवाडीच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळी जालिंदर नगरची शाळा पहिली येते ना, आमचे शिक्षक बांधव जे आहेत आमचे महाराष्ट्रातले, ह्यांच्या मनामध्ये ते फार एक प्रकारचा एक वेगळा आनंद आहे की चला, एवढं सगळं झाल्यानंतर शेवटी सिद्धता आली. आणि सिद्धता तुमच्या सगळ्या गोष्टींना, यश, सिद्धता, सगळ्या गोष्टींना ती उत्तर असतं. तर ते झाल्यानंतर सगळेजण खुश आहेत. ह्या आनंदाला आता परिवर्तन त्याचं करायचंय. सगळ्या शिक्षकांनी जर ठरवलं तर आपण प्रत्येक गावामध्ये हा आनंद देऊ शकतो लोकांना. प्रत्येक गावामध्ये अशी शाळा आपण उभी करू शकतो. प्रत्येक ठिकाणी आपण ठरवलं शिक्षकांनी, आणि कुणालाही माहीत नसलं, अगदी व्यवस्थेपर्यंत जरी निरोप पोहोचले नाही, त्याच्या अगोदरच आपल्या गावात आपण चांगली शाळा, जागतिक दर्जाची शाळा
मुलांना घडवणारी शाळा आपण उभी करू शकतो. प्रश्न आपण ठरवण्याचा आहे. ठरवायचं, जिद्दीला पेटायचं, थांबायचं नाही परत, आणि तो जो संघर्ष करत पुढे जाणं आहे आणि ते जे यश निर्माण करणं आहे त्याचा आनंद उपभोगायचा. त्यासाठी फार वेळ पाहावा लागत नाही. मी सांगितलेलं होतं की रोज संध्याकाळी त्या गोष्टीचं समाधान आपल्याला मिळतं. हे समाधान आपलं आपण शोधलं पाहिजे कुठे आहे. ते आपण एकदा शोधलं, त्याची आपल्याला सवय लागली, त्याचा आपल्याला काय एकदा पत्ता सापडला, की मग आपण फार चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये वाटचाल करूयात. फार वेळ झालेला आहे, फार वेळ झालेला आहे. आभाळ फाटलं तर मात्र शिवता यायचं नाही. आत्ता आपण सावध झालं पाहिजे, आत्ता आपण उभं राहिलं पाहिजे. एकमेकांच्या मदतीने, एकमेकांच्या साथीने, समाजाला सोबत घेऊन, प्रशासनाला सोबत घेऊन आपणच उभं राहिलं पाहिजे शिक्षक म्हणून, आणि आपण पुढे गेलं पाहिजे. आपण त्याच्यामध्ये भूमिका ठेवली पाहिजे महत्वाची, आणि सगळ्यांची मोठ बांधून आपण म्हणतो त्याला, आपण चांगल्या शाळा उभ्या करायला सुरुवात केली पाहिजे. कोण पाहते, कोण पाहत नाही, आपल्याला दखल कुणी घेते, आपली दखल कुणी घेत नाही, सगळ्या गोष्टी आता आपल्याला सोडून द्याव्या लागतील. आपलं काम आपल्याला उभं करावं लागेल, आपली शाळा आपल्याला उभी करावी लागेल. योगायोगाने ह्या वर्षीच्या खूप साऱ्या बदल्या झाल्या, तर ही माणसं स्थिर आहेत आता त्या शाळांच्यावर. तर त्या ठिकाणी मिळालेल्या 4-5 वर्षामध्ये आपण जर फार चांगलं काम उभं केलं तर आपल्या आयुष्याचं चीज होईल असं मला वाटतं. मी तो अनुभव करतोय. आयुष्याचं चीज होणं म्हणजे काय, आणि प्रत्येकाच्या आयुष्यात ही भावना प्रत्येकाला मिळावा आणि प्रत्येकाने असा अनुभव घ्यावा अशी माझी तरी मनापासून इच्छा आहे. एवढीच या निमित्ताने आपल्याला विनंती करेल. सर, शेवटचा प्रश्न. जालिंदर नगरची शाळा जगात पहिल्या क्रमांकाची शाळा म्हणून जाहीर झाली. आता AIचं युग आहे. आत्ता आपल्याकडे प्राथमिक वर्ग सुरू आहेत. पुढील काळामध्ये या शाळेचा विस्तार कसा होईल, या शाळेची पुढची वाटचाल कशी असेल, पुढील काही वर्षात ही आपण शाळा कशी भव्य दिव्य पाहू, याचं काही चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे का, आणि त्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल? ग्रामस्थाने आम्ही ज्यावेळेस ह्या विषयावर बोलत असतो, आणि प्रशासनाच्याही बाजूने आदरणीय सचिव महोदय, आयुक्त महोदय, त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांनी अनेक वेळा इथं भेटी दिल्या, आणि त्यांनी सांगितलं की ही शाळा मोठी झाली पाहिजे, गुणवत्ता चांगली आहे, व्यवस्था चांगली आहे, तर मग या आत्ता जी मुलं आहेत याच्यापेक्षा जास्त मुलांना याचा लाभ झाला पाहिजे. सोबतच ह्या शाळेने आता लीड केलं पाहिजे की कोणकोणत्या गोष्टी आपण करू शकतो, इतर शाळांमध्ये कसं जाऊ शकतो. मला असं वाटतं की ह्या गोष्टी फार सोप्या आहेत, फार सिम्प्लिफाय करून ठेवलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी शाळेमध्ये, आणि ह्या गोष्टी करायला आपण प्रत्येकाने केलं पाहिजे. म्हणजे जालिंदर नगरच्या शाळेनेच केलं पाहिजे असं नाही, प्रत्येक शाळेने आपापल्या शाळेत संशोधनात्मक पद्धतीने काम केलं पाहिजे, नवीन काही यंत्रणा उभ्या केल्या पाहिजेत, आणि त्या यंत्रणा, ते प्रयोग एकमेकांना शेअर केले पाहिजेत. तर त्या पद्धतीने आपण प्रत्येकाने काम केलं पाहिजे. तसंच आम्ही इथं करणार आहोत. जागतिक दर्जाची शाळा किंवा जगात 1 नंबरची शाळा जरी हे घडलंय, पण त्यातही आमच्या काही त्रुटी राहिलेल्या असतील, त्यातही आम्ही अजून काही अनुभव घेतले आणि आम्हाला वाटलं की अजून ह्या गोष्टी आपल्याला इथं करणं गरजेचं आहे. आम्ही त्याच्यावर सतत काम करत राहतोय. कुठलंही पारितोषिक आणि कुठलाही पुरस्कार आम्हाला किंवा आमच्या कामाला थांबवू शकणार नाही. आम्ही उलट सुरुवात झाली म्हणतोय आता, आणि आमचं काम पुन्हा वेगाने सुरू करतोय. कितवीचे वर्ग आणि असं याच्या पुढच्या काळामध्ये प्रशासनाने ज्यावेळेस सांगितलं सरांनी की इथं मोठी शाळा झाली पाहिजे, 5वी 6वी 7वी 8वीचे वर्ग इथं जोडले गेले पाहिजेत. इतकंच काय, अधिकाऱ्यांनी हेही सांगितलं की अगदी तुम्ही 10वी 12वी पर्यंत जरी जाऊ इच्छित असाल तरी जाऊ शकता, कारण एक शिक्षणाच्या क्षेत्रात प्रयोग होणं फार गरजेचं आहे. हे प्रयोग होत असताना ते चुकीचे आहेत का बरोबर आहेत हा अंतिम रिझल्ट सांगेल. चुकीचे झाले कारण प्रयोगाची पद्धतच अशी असते, त्यात जरी चुकलो आपण तरी तो एक अनुभव असतो.
ही चूक नसतेच खरं तर ती. तर असे प्रयोग शिक्षणाच्या क्षेत्रात झाले पाहिजेत आणि त्यातून ज्या काही सक्सेस स्टोरी येतील, त्यातून जे काही प्रूव्हन मॉडेल तयार होतील, त्या पद्धतीने आपण ते घेऊन इतरांना शेअर केले पाहिजेत वेगवेगळ्या ठिकाणी. अशा पद्धतीने आपण त्या रचना उभ्या केल्या पाहिजेत. यातून मला एकच गोष्ट फक्त जी सिद्धता आहे किंवा जे साध्य आहे, एकच यातून जालिंदरनगर शाळेचा जो निकाल आहे त्याचा सार जर आपण काढायचं म्हटलं तर एकच वाक्यात आपल्याला सांगता येईल, वर्ल्ड क्लास स्कूल्स आर पॉसिबल इन एव्हरी विलेज. हे जर आपण मनात एकदा पक्क ठरवून घेतलं तर मग आपला देश विश्वगुरु झाल्याशिवाय राहत नाही, आपली मुलं जगावर राज्य केल्याशिवाय राहत नाहीत. त्यांची जी सक्षमता आहे, त्यांची जी जडणघडण आहे, सामाजिक जडणघडण आहे, मानसिक जडणघडण आहे, भावनिक जडणघडण आहे, ह्या गोष्टी आपल्या शाळेत घडून आपला समाज हा सुखी समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या शाळेतून घडणाऱ्या प्रक्रिया आहेत. आपल्याला त्या सगळ्या प्रक्रिया 100% मुलांच्या मध्ये इम्प्लिमेंट करणारी शाळा प्रत्येक गावात उभी करावं लागणार आहे आणि ते आपलं काम आहे हे समजून आपल्याला आता चाललं पाहिजे. धन्यवाद सर, तुम्ही एजू वार्ताशी संवाद साधलात. एक बंद पडणारी शाळा ते जगातील नंबर 1 ची शाळा, असा हा प्रवास आज आपण इथे पाहिलात. वारे गुरुजी यांच्या एकूण शैक्षणिक प्रवासात जे काही संघर्षमय घटना त्यांना अनुभवायला मिळाल्या त्याबद्दलही आपण चर्चा केली. पुढील काळात ही शाळा कशी होणार आहे या संदर्भातही सरांनी भविष्यातील चित्र आपल्यासमोर बोलून दाखवलं आणि केवळ पुणे जिल्ह्यात किंवा जालिंदरनगरपुरती ही शाळा मर्यादित राहणार नाही, तर भारतातील प्रत्येक शाळा अशी व्हावी यासाठी काय करावं या दृष्टीने वारे गुरुजी यांनी आपल्याशी सविस्तर आणि मनमोकळा संवाद साधला. मी जालिंदरनगर येथील ग्रामस्थांना आणि वारे गुरुजी यांना पुढील वाटचालीसाठी आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू.